हे पहा, आपलं वर्तुळ जे प्रकरण आहे 10वीचं, त्या वर्तुळ प्रकरणामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत. तर ते गुणधर्म आणि त्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, कुठले विचारले जाऊ शकतात 2-3 मार्कांसाठी किंवा 1-2 गुणांसाठी, त्याच्यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला जो गुणधर्म आहे स्पर्शिकेचे प्रमेय. स्पर्शिकेचं काय प्रमेय? त्रिज्या, स्पर्शिका, लंबता प्रमेय. समजा एक स्पर्शिका आहे, या वर्तुळाची स्पर्शिका आहे जी वर्तुळाला P मध्ये स्पर्श करते. O हा केंद्रबिंदू आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की केंद्रात हा जो केंद्रबिंदू आणि हा जो स्पर्शबिंदू यांना जोडणारी जी त्रिज्या आहे ती काय असते? लंब असते या स्पर्शिकेला. ओके, इथं कोण P चं माप किती होणार आहे? 90 अंश होणार आहे स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार. हे प्रमेय ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता याच्यावर आधारित गणित कसं तयार होतं? तर हा O आणि B जर मी इथं जोडला, इथं B बिंदू घेतला, OB जोडला आणि OP म्हटलं 6 आणि PB म्हटलं 8, तर आपल्याला प्रश्न असा विचारतील की OB काढा. आता OB काढणं सोपं आहे ना, काटकोन त्रिकोण झाला. पहिले लिहायचं कोण P बरोबर 90 अंश स्पर्शिकेचे प्रमेय, आणि म्हणून मग काटकोन त्रिकोण OPB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण लिहिणार OB वर्ग बरोबर OP चा वर्ग अधिक PB चा वर्ग. बरोबर, OP किती आहे? 6 चा वर्ग अधिक PB 8 चा वर्ग. 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64. 36 आणि 64 100. OB चा वर्ग 100, मग OB बरोबर किती? 10. ओके, OB बरोबर 10 सेमी, किमी काय सेमी असेल ते लिहायचं, जे एकक दिलं असेल ते. परंतु आपल्याला हा एक गुणधर्म माहिती पाहिजे, स्पर्शिकेचे प्रमेय. याच्यावर आधारित आणखी एक गणित आहे दुसरं, की अशा प्रकारे हा वर्तुळ असेल, या वर्तुळाचे हे जे दोन स्पर्शिका खंड आहेत, वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. हा P आहे, हा B आहे आणि हा A आहे, आणि इथे दिलाय O. इथे एक प्रश्न विचारला जाईल असा, PB बरोबर जर 10 असेल तर PA बरोबर किती? 10च असणार, कारण स्पर्शिका खंड एकरूप असतात. किंवा दुसराही एखादा प्रश्न विचारतील, OB जोडतील, OA जोडतील, P चं माप देतील 50 अंश आणि या O चं माप काढायला सांगतील. ओके, तर आता इथं P चं 50 आहे तर O चं किती असणार आहे? आता या आकृतीमध्ये PBAO हा एक चौकोन आहे. या चौकोनामध्ये कोण B चं माप किती असणार आहे? 90 अंश असणार आहे स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार. कोण A चं माप 90 असणार आहे स्पर्शिकेच्या प्रमेयानुसार. कोण A बरोबर कोण B बरोबर किती? 90 अंश असणार आहे. आता हा 90 आहे, हा 90 आहे, हा 50 आहे, तर चौकोनाच्या चार कोणांच्या मापांची बेरीज असते 360 अंश. मग त्या गुणधर्मानुसार अँगल P बघा, कोण A अधिक कोण P अधिक कोण B अधिक कोण O, त्याचं पूर्ण नाव BOA बरोबर 360. A किती? 90, P किती? 50, B किती? 90 अधिक कोण O बरोबर 360. 9 दुने 18, 8 5 13, 230. 230 अंश अधिक कोण O बरोबर 360 अंश. 230 अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, कोण O बरोबर 360 वजा 230, म्हणून कोण O बरोबर किती झालं? 130 अंश. 360 मधून 230 गेले तर 130 अंश. या प्रकारचे दोन पैकी एखादा प्रश्न आपल्याला कदाचित परीक्षेला विचारला जाऊ शकतो. यानंतर दुसरा मुद्दा आहे की आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे. जर दोन वर्तुळे अशा प्रकारे बाह्यस्पर्शी असतील तर ते त्यांच्या केंद्रातील अंतर, समजा एका वर्तुळाची त्रिज्या R1 आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे, बरोबर, तर त्यांच्या केंद्रातील अंतर, इथे प्रश्न विचारला जातो केंद्रातील अंतर, दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदूंमधील अंतर. जर दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील, त्यांनी सांगितलं असेल, प्रश्न असा विचारला असेल की एका वर्तुळाचे त्रिज्या R1 बरोबर 8 सेमी आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 बरोबर 5 सेमी आहे, आणि ही जी दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. आता बाहेरून स्पर्श करतात तर केंद्रातील अंतर किती? R1 अधिक R2. R1 8 अधिक R2 5, 8 5 13. परंतु तोच प्रश्न उलटा विचारला, त्याच त्रिज्या एक आहे R1 बरोबर 8 सेमी, दुसरे R2 बरोबर किती? 5 सेमी, आणि विचारलं, सांगितलं की बाबा एका वर्तुळाची त्रिज्या 8 सेमी आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, आणि ही दोन्ही वर्तुळे परस्परांना आतून स्पर्श करतात, म्हणजे आंतरस्पर्शी आहेत. माहिती लिहायचं, दिलेली वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत, म्हणून त्यांच्या केंद्रबिंदूंमधील अंतर जे आहे ते काय असणार आहे? R1 वजा R2. R1 8 वजा R2 5, 8तून 5 गेले 3. लक्षात ठेवायचं, वर्तुळ जर असतील बाह्यस्पर्शी तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज, आणि वर्तुळ आंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी. ठीक आहे, तर हे काही गुणधर्म आहेत छोटे मोठे 2-3. हे काय? स्पर्शिकेचं प्रमेय. दुसरं या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, कोणाचं माप काढायला एखाद्या,
आणि तिसरी गोष्ट म्हणजे आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे. आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी आणि बाहेरून स्पर्श करत असतील तर त्रिज्यांची बेरीज करायची केंद्राचं अंतर केंद्रातील अंतर काढत असताना. त्यानंतर येतं आपल्या आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. कोन प्रमेय. आता आंतरलिखित कोन म्हणजे काय? समजा अशा प्रकारे एक आपल्याकडे वर्तुळ आहे, त्या वर्तुळामध्ये कोन एबीसी जो आहे तो आंतरलिखित कोन आहे आणि त्याने AXC या कंसाला काय केलंय? आंतरखंडित केलंय. इथं काय सूत्र? ABC चं माप 1/2 AXC या कंसाच्या निम्म असतं. समजा सांगितलं कोण AXC चं माप देतील 70, AXC चं समजा माप दिलेलं आहे 120 अंश, तर कोण ABC चं माप काढायचं. तर आपल्याकडे येणार की कोण ABC बरोबर 1/2 माप कंस काय असणार? AXC. सूत्र लक्षात ठेवायचं, ABC बरोबर 1/2 AXC. आकृती जर अशी उलटी पालटी दिली, अशी दिली PQR आणि इथं लिहिलं M, तर PQR बरोबर 1/2 PMR. ठीक आहे. आता इथं AXC चं जे माप आहे ते किती दिलं? 120 बरोबर ना. माप कंस AXC बरोबर 120 दिलंय, तर बेसक 12 म्हणून 60. ABC चं माप किती झालं? 60 अंश. कळालं? किंवा उलटा प्रश्न देतील, ABC चं माप 60 च्या ऐवजी ABC चं माप देतील 50 अंश, तर AXC चं किती आलं? 50 च्या दुप्पट 100 झालं. मग उत्तर कसं देणार? ABC दिलं बाबा 50 बरोबर 1/2 गुणिले माप कंस AXC 2 भागिले तिकडे गेले गुणिले 50 गुणिले 2 बरोबर माप कंस AXC. मग AXC बरोबर किती? माप कंस AXC बरोबर 50 दुने 100. तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावरती. त्यानंतर पुढचं आपल्याकडे एक प्रमेय आहे ज्याचं नाव आहे चक्रीय चौकोनाचं प्रमेय. ते काय आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. ABCD हा चक्रीय चौकोन आहे. कोन A चं माप 70 अंश असेल तर C चं माप किती असणार आहे? या दोन कोनांची बेरीज किती असते? 180. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. हे प्रमेय सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतं 3 गुणांसाठी शक्यतो. आता कोन A अधिक कोन C बरोबर किती? 180 अंश असतं आपल्याला माहिती आहे, कारण चक्रीय चौकोनाचे समोरासमोरील कोन पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. A चं माप 70 अधिक C काढायचंय बरोबर 180. C बरोबर 180 जसे तसे 70 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 70 झाले, म्हणून कोन C बरोबर 180 मधून 70 गेले 110 अंश. ठीक आहे. तर अशा प्रकारे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सम्मुख कोन पूरक असतात आणि आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावर आधारित सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. यानंतर काही आकृत्या आहेत, त्या आकृत्यांवरून आपल्याला सूत्र तयार करता आली पाहिजे. समजा जर अशा प्रकारची एक आकृती आहे, एक आकृती अशा प्रकारे AOBC आणि D. ओके, ही आकृती, तिच्यावरती तुम्ही 2 सूत्र तयार करू शकता वेगवेगळी, जी माहिती दिली त्याच्यावरून. किंवा हीच आकृती आहे अशा प्रकारे सुद्धा असू शकते P, किंवा समजा इथं आहे ABDC. आता समजा इथं त्यांनी सांगितलं आपल्याला या कंसाचं माप दिलेलं आहे 50 अंश. काय दिलंय? 50 अंश. या कंसाचं माप दिले 70 अंश आणि आपल्याला सांगितलं कोण AOB चं माप करायला. काय कोणाचं माप करायचं? कोण AOB चं माप करायला. तर इथं जे काही सूत्र तयार होईल ते सूत्र कसं तयार होईल ते आता आपण बघणार आहोत. इथं जर या कोणाचं माप विचारले, कोण AOB चं माप विचारले, तर सूत्र काय तयार होतं? 1/2 कंसात कोणाचा संबंध आला? 1/2 कंसात AB आणि CD माप कंस AB अधिक माप कंस CD. कळालं का? 1/2 AB अधिक CD. समजलं? मग आता काय लिहिणार? 1/2 माप कंस AB किती? 50 अधिक CD किती? 70. 1/2 गुणिले 50 आणि 70 किती? 120 आणि 120 चे निम्मे किती? 60 अंश. कळालं? किंवा असा जर विचारला, AD दिले 5 आणि CD AO दिले 5 आणि CD दिलेला आहे 10 आणि BO दिलेले आपल्याला 12, तर AO आपल्याला काढायचंय, OC काढायचंय, OC काढायचंय. आता इथं बाजूचा विषय. मग इथं सूत्र लिहिताना आपण काय करणार? इथं AO गुणिले OD ही एक लाईन पूर्ण घ्यायची. AO गुणिले OD बरोबर मग BO गुणिले OC, BO गुणिले OC किंवा CO गुणिले BO लिहिलं तरी चालेल. कळालं?
या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार. इथं विचारलं कोणाच्या मापांचा संदर्भ आला मग असं सूत्र तयार करायचं. इथं बाजूचा संबंध आला तर असं सूत्र तयार करता येईल आपल्याला. ओके, रेषाखंडाचा संबंध आला तर असं सूत्र. लक्षात आलं? दोन आकृती एकच आहे पण सूत्र तुम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे तयार करू शकता. या सूत्राला आपण काय म्हणतो? जीवा आंतरछेदनाचे प्रमेय. जीवा आंतरछेदनाचे प्रमेय पुस्तकात पान नंबर 79 वरती दिलेत ते व्यवस्थित. जीवा आंतरछेदनाचे प्रमेय. आता किती टाकणार? एओ किती 5 गुणिले ओडी 10, बीओ किती 12 गुणिले ओसी काढायचे. ओके, 12 10 पंचे 50 बरोबर 12 गुणिले ओसी. 12 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले 50 भागिले 12 बरोबर ओसी. तर अशा प्रकारे तुम्ही भाग लावून पॉइंट मध्ये उत्तर काढू शकता. लक्षात आलं? आकृत्या दोनच आहेत पण सूत्र आपल्या आकृती एकच आहे पण सूत्र दोन भिन्न भिन्न प्रकारचे आपण करू शकतोय. ठीक आहे. आता पुढे अशाच प्रकारची आणखी आकृती 1 सूत्र 2. हे बघा, ही आहे एक वर्तुळ आहे आपल्याकडं. ही एक छेदिका आहे, ही दुसरी छेदिका आहे. इथं नाव बघा ए बी सी पी क्यू. ठीक आहे. परत सेम अशीच आकृती समजा हीच आकृती बघा ए बी सी पी आणि क्यू आणि तिसरी आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय म्हणा. ही स्पर्शिका आहे आणि दुसरी छेदिका आहे ए बी सी आणि इथं डी. ओके, आता इथं आपल्याला काय प्रश्न विचारला? इथं बघा समजा या कोणाचं माप दिले आपल्याला, इथं दिले आपल्याला 80 आणि हा दिला 20 अंश. ओके, कंस. तर आपल्याला कोण BAP चं माप काढायचं. BAP या कोणाचं माप काढायचं. तर या कोणाचं माप काढताना सूत्र काय असणार आहे? 1/2 माप कंस CQ वजा माप कंस BP. मी शॉर्टकट मध्ये इथं कंस वगैरे शब्द नाही लिहित सध्या, जागा कमी. म्हणजे हा जो CQ कंस आहे वजा BP कंस बरोबर 1/2 गुणिले CQ किती 80 वजा BP किती 20 आहे बरोबर. मग 1/2 गुणिले 80 तून 20 गेले 60. ओके, आणि 2/6 म्हणजे 30 अंश. म्हणजे कोणाचा संदर्भ आला तर हे सूत्र 1/2 कंसामध्ये माप कंस QC वजा माप कंस BP. कळालं? आता इथं समजा ही दिले 4 ही दिले 6 आणि ही बाजू दिलेली आहे 15, इथं दिले 8 आणि ही आपल्याला काढायचे x ची किंमत AQ काढायचे. AB 6 AC 15 त्याच्यानंतर AP दिले 8 आणि काय काढायचे AQ आपल्याला काढायचे. इथं काय आला? रेषाखंडांचा संबंध. मग याला आपण काय म्हणतो? जीवा बाह्य छेदनाचे प्रमेय. इथं कसं सूत्र तयार करायचं? AB गुणिले AC. कळालं? AB गुणिले AC एक साइड पूर्ण A सगळीकडे आला पाहिजे. AB गुणिले AC बरोबर AP गुणिले AQ. AP गुणिले AQ. लक्षात आलं? AB गुणिले AC बरोबर AP गुणिले AQ. आता AB किती 6 गुणिले AC किती 15. AP किती समजा 8 च्या ऐवजी समजा AP 9 असेल आपल्याकडे. AP किती 9 गुणिले AQ आपल्याला काढायचं. 15 + 90 90 बरोबर 9 AQ. 9 गुणिले इकडे आले भागिले 9 10 90 म्हणून AQ बरोबर किती येणार आहे? 10 येणार आहे. लक्षात आलं? आणि हा शेवटचा गुणधर्म या प्रकरणातला ज्या खुश असाल तुम्ही आता संपायला आलाय म्हणून की इथं याला या प्रमेयाला आपण म्हणतो स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. तर स्पर्शिका आहे आणि एक छेदिका. इथं दोन्ही छेदिका आहे. इथे एक स्पर्शिका आणि एक छेदिका. तर इथं सूत्र कसं तयार होणार बघा. A पासून सुरुवात करायची. हा AD एकटाच आहे मग त्या AD चा वर्ग करायचा. AD वर्ग बरोबर AB गुणिले AC. AB गुणिले AC असं सूत्र होतं. AD वर्ग बरोबर AB गुणिले AC. आता समजा AB ची किंमत आपल्याकडे 5 आणि AB ची किंमत समजा आपल्याकडे 4 आणि BC 5 आहे. तर काय करणार? AB बरोबर किती 4 आणि AC किती? AB 4 तर AC किती 9. BC 5 आहे AC लगेच 5 आणि 4 9 करा. 9 9 चौक 36. AD चा वर्ग 36 मग AD बरोबर किती 6. तर अशा प्रकारे हे वर्तुळामध्ये आपण वर्तुळ प्रकरणातले गुणधर्म आणि त्याच्यावर कुठली सूत्र कशी तयार होऊ शकतात हे आपण पाहिलेलं आहे. शॉर्टकट मध्ये अतिशय घाईत बघितलं. ओके, हा. तर या प्रकरणामधलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे एक जे चक्रीय चौकोनाचं प्रमेय आहे. चक्रीय चौकोनाचं प्रमेय ते आपल्याला वर्तुळा प्रकरणातून बोर्डाला येऊ शकतं 3 गुणांसाठी. ओके.